हिंगोलीच्या खंडाळा गावामध्ये पाणी टंचाईची भीषण दाहकता या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आपण बघतोय आज सध्या जर बघायला गेलं तर मे महिना चालू आहे आणि या मे महिन्यात या ठिकाणी जो विहीर आहे ती संपूर्ण कोरडी पडल्याचं या ठिकाणी बघायला मिळत आहे। या ठिकाणी एक आजोबा मध्ये गेलेले आहेत आणि या विहिरीतला जो गाळ कचरा आहे तो बाजूला करत आहेत आणि जर बघायला गेलं तर या गावात पाण्याचा कुठलाही जलस्रोत सध्या मिळत नसल्याने या येथील नागरिक सध्या हैराण झालेले आहेत। ताई मला सांगा, ही आपल्या गावात ही पाण्याची अवस्था कधीपासून चालू आहे? लय दिवसापासून पाणी नाही आमच्याकडे, जवळपास 3 ते 4 महिने झाले। इतर काय काय स्रोत आहेत? पाणी नळाला पाणी आहे का गावात? काय नळाला कसंच नाही आलं यावर्षी, कसंच नाही। तळ कोरडं फड झालं, नळाला पाणी कुठून? नळाला कुठंच नाही पाणी, पाईपलाईन केल्या ना। मावशी मला सांगा, ही जे गावामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे कधीपासून पाणी नाही गावात? 2-3 महिने झाले। बर, पाण्याचा पत्ता नाही, खड्डन लागले आम्हाला, पाणी भरायलाच येळ जातोय आमचा, ऊन समजत नाही। आता या विहिरील तर अजिबात पाणी नाही, अशा परत कुठल्या कुठल्या विहिरील पाणी नाही? पाणी कुठंच नाही ना जवळपास, बर, म्हणजे लांबून लगे गाडीवर पाणी आणायला लागतंय। अजून काय नळ वगैरे काय गावात? इकडे नाही नळ, नाही ते इकडे वाडीवर। शासनाकडे आपण मागणी केलेली नाही पाण्याची? नाही, पाण्याची मागणी शासनाला केलेली नाही का? सरपंच वगैरे कोणी? केलीच नसेल या सरपंचाने बी, टँकर देईनच म्हणत। पाणी इकायले तर टँकर ना मात्र इकडे येईल सोडायला तर आता गावामध्ये कुठंच पाणी नाही? नाही, कुठंच नाही पाणी। निश्चितच गावामध्ये सध्या भीषण अशी पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे। आपण गावामध्ये कुठेही पाण्याचा स्रोत सध्या या गावाला पाणी मिळत नसल्याने गावातील नागरिक संपूर्ण हैराण झालेली बघायला मिळत आहेत। गजानन पवार, LS मराठी, हिंगोली।